तर मित्रांनो, ही आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 ची नवीन वेबसाईटचा इंटरफेस अगदी बदललेला आहे। पूर्वी जी वेबसाईट होती त्यापेक्षा ही वेबसाईट अत्यंत सुटसुटीत आणि वापरण्यास अगदी सोपी आहे। अर्थातच या ठिकाणी आता जो ॲग्रीस्टॅक शेतकरी आयडी आहे तो खूप मॅटर करणार आहे। या बाबीचा विचार करूनच या ठिकाणी ही वेबसाईट डेव्हलप करण्यात आलेली। तर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। दोन घटक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। एक आहे शेतकरी आणि दुसरी आहे कृषी व्यवसाय। शेतकरीमध्ये शेतकरी स्वतः या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात। तर कृषी व्यवसाय घटक अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, महिला शेतकरी गट किंवा बचत गट म्हणजे स्वयंसहायता गट देखील या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असणं गरजेचं आहे, म्हणजे शेतकरी आयडी असणं गरजेचं आहे। शेतकरी आयडी असेल तर तुम्ही लगेच या ठिकाणी नोंदणी न करता या ठिकाणी लॉग इन करू शकता। परंतु जर तुमच्याकडे शेतकरी आयडी नसेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावी लागणार आहे। आणि या पोखरा योजनेसाठी नोंदणी कशी करावी लागते तर शेतकरी या पर्यायासमोर दिसत असलेल्या हिरव्या बाणाच्या या पर्यायावर क्लिक करा। हे बघा, या ठिकाणी दोन पर्याय दिसतील की लॉग इनसाठी शेतकरी आयडी वापरा, नोंदणीची आवश्यकता नाही। परंतु जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे। नोंदणी या पर्यायावरती क्लिक करा। हे बघा, नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे या संदर्भातील माहिती देखील या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी। तर नोंदणीसाठी सक्रिय मोबाईल नंबर लागणार आहे, त्यानंतर आधार क्रमांक लागणार आहे। आधार क्रमांकाला लिंक असलेला मोबाईल नंबर गरजेचा आहे, कारण त्या आधार लिंकवर एक OTP येतो आणि तो OTP त्या ठिकाणी टाकावा लागतो, म्हणून तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर काही स्कॅन केलेल्या प्रती देखील त्या ठिकाणी अपलोड कराव्या लागणार आहे। त्यामध्ये जर या ठिकाणी लागू असेल तर जात प्रमाणपत्र, अर्जदार अपंग असेल तर ते देखील या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे। आणि महिला घटस्फोटित विधवा असेल तर त्या संदर्भातील देखील प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावे लागणार। पण कधी जर तुमच्याकडं शेतकरी आयडी नसेल तर तुम्हाला हे अशा पद्धतीनं नोंदणी करणं गरजेचे आहे। परंतु अनेक शेतकरी बांधवांनी त्यांची शेतकरी फार्मर आयडी म्हणून नोंदणी केलेली आहे। जवळपास असंख्य शेतकरी बांधवाकडे त्या ठिकाणी फार्मर आयडी आहे। त्यामुळं तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल तर लगेच तुम्ही लॉग इन करू शकता आणि तीच पद्धत आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत। या ठिकाणी थोडं बॅक येऊयात। नानाजी देशमुख कृषी संजीवनी ही योजना महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असून हवामान अनुकूल आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विविध शेती सुधारणा प्रदान करते। तर या ठिकाणी असा हा एक डायलॉग बॉक्स आहे। या ठिकाणी ॲग्रीस्टॅक शेतकरी आयडी जर असेल तर तो टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा आधार नंबर टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता। आता शेतकरी आयडी भरा या रकान्यामध्ये तुम्हाला शेतकरी आयडी टाकायचा आहे आणि या ठिकाणी एक गणित दिलेलं असतं, अत्यंत सोपं असतं। 13 + 20 म्हणजे हे आकडे जे आहे ते सायमल्टेनियसली बदलत असतात। या ठिकाणी हा कॅप्चा टाका आणि या ठिकाणी शेतकरी आयडी भरा आणि सत्यापित करा। हे बघा, OTP सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे आता एक OTP आलेला आहे। आता हा जो OTP आहे तो या चौकटीमध्ये टाकायचा आहे। तर हे बघा, या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या वेबसाईट जी आहे ती सुरळीत सुरू आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे। रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जो प्रोफाईल आहे ते अपडेट करावे लागणार आहे। प्रोफाईल अपडेट करण्यासाठी जे जे पर्याय आहेत ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। यामध्ये वैयक्तिक माहिती बघून घ्यायची। त्यानंतर या ठिकाणी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे की कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे किंवा नाही। त्यानंतर जात प्रवर्ग निवडायचा आहे। जात प्रवर्ग निवडल्यानंतर या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करा। अपडेट केल्यानंतर परत एकदा जी माहिती आहे पत्ता माहिती, तुमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा। या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचं आहे। या ठिकाणी मी ऑलरेडी निवडलेलं आहे पण तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे। या ठिकाणी महाराष्ट्र डिफॉल्ट आलेला असेल। त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव आणि पिनकोड टाकून त्या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करायचं आहे। हे सर्व अपडेट झाल्यानंतर शेत जमिनीचा तपशील या ठिकाणी बघायचा आहे। तुम्ही
ॲग्रिस्टॅक आय डी टाकला, फार्मर आय डी टाकला की या ठिकाणी आपोआप अशा प्रकारची माहिती दिसेल. इथं तुमचा शेत क्रमांक, सर्वे क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, खाते क्रमांक, मालकाचं नाव, एकूण जमीन, हेक्टर, पाणी स्त्रोत. या ठिकाणी पाणी स्त्रोत आणि ऊर्जा स्त्रोत या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. ही जेव्हा तुम्ही लॉग इन व्हाल तेव्हा या ठिकाणी पाणी स्त्रोत हा जो रकाना आहे तो कोरा असेल, ऊर्जा स्त्रोत हा जो रकाना आहे तो कोरा असेल. त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तुमचं जो सोर्स आहे पाण्याचा, तो विहीर, बोर जो असेल ते शेततलाव, हे सगळं त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि ऊर्जा स्त्रोत काय, डिझेल पंप, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन जे असेल ते त्या ठिकाणी निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर त्या ठिकाणी सेव्ह करून तुम्हाला पुढे जायचं आहे. हे झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुम्ही बघू शकता का अर्जदाराचं नाव आहे, डॅशबोर्ड या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर नवीन बाबीसाठी अर्ज करा, माझे अर्ज हा एक पर्याय आहे आणि अनुदान मागणी. एकदम सिंपल, सोपी, सुटसुटीत, वापरण्यास अतिशय योग्य अशी ही वेबसाईट आहे. या ठिकाणी अर्ज करणं अतिशय सोपं आहे. आता या अगोदर तुम्हाला नोंदणी कशी करावी या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलेली. आता योजनेसाठी म्हणजेच पोखरा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता बघणार आहोत. तर या ठिकाणी डॅशबोर्डवरती या. आता या ठिकाणी एकूण अर्ज, प्रक्रियेत असलेले अर्ज, परत आलेले अर्ज, रद्द केलेले अर्ज, पूर्वसंमती दिलेले अर्ज, अनुदान वितरित झालेले अर्ज आणि वितरित केलेल्या अनुदानाची रक्कम या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिसणार आहे. आपण सध्या कोणत्याही योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही, त्यामुळे सर्व या ठिकाणी 0 आपल्याला दिसत आहे. तर आता काय करायचं, नवीन बाबीसाठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला घटकाचा गट निवडायचा आहे. तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. बघा या ठिकाणी योजना आलेल्या आहेत. कृषी, वनीकरण, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्थिरीकरण, फळबाग लागवड, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, सूक्ष्म सिंचन, त्यानंतर बांधावरील परिघीय लागवड, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट, हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे, संरक्षित शेती, विहीर पुनर्भरण आणि रेशीम उद्योग, ह्या योजना या ठिकाणी ॲड झालेल्या आहे. अजून काही ॲड व्हायचे बाकी असतील तर त्याही या ठिकाणी होतील. पण या ठिकाणी संपूर्ण ज्या आता आहेत या सर्व योजना चालू आहेत. तुम्ही लगेच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. उदाहरण दाखवून द्यायचं झालं तर या ठिकाणी बघा आपण एका योजनेसाठी अर्ज करणार आहोत. हे बघा, ओके. आता पुढं घटकाचं नाव आलेलं आहे बघा, विहीर पुनर्भरण. इकडं पण लक्ष देत चला. हे बघा घटकाचं नाव जसं जसं माहिती ॲड करू तशी तशी माहिती या ठिकाणी ॲड होते. आता घटकाचा प्रकार किंवा पीक. आता जमीन कशी तुमची विहीर पुनर्भरण करण्यासाठी, भारी जमीन पक्की विहीर, हलकी जमीन पक्की विहीर, भारी जमीन कच्ची विहीर, हलकी जमीन कच्ची विहीर. तर आपली या ठिकाणी भारी जमीन आहे आणि विहीर पक्की आहे पण निवडलं. तर या ठिकाणी आता हे संपूर्ण झालेलं आहे, व्यवस्थित सगळा अर्ज आपण भरलेला आहे. आता पुढं जा या पर्यायावरती क्लिक करा. हे बघा विहीर पुनर्भरणचे जे पात्रता आहेत, जे निकष आहेत, कोणती योजना असू द्या, जी योजना तुम्ही या ठिकाणी निवडाल त्या योजनेची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पात्रता काय आहे, निकष काय आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. तर या ठिकाणी जे आहे तुम्ही बघू शकता, सदर घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार नाही. या अगोदर जर कोणत्याही शेतकऱ्यांनी सदरील योजनेसाठी लाभ घेतलेला, उदाहरणार्थ महाडीबीटीतून लाभ घेतला असेल तर इकडे लाभ मिळणार नाही. लाभार्थ्याकडे स्वतःच्या मालकीची विहीर असणे आवश्यक आहे. प्रकल्पांतर्गत घटकाचा लाभ 5 हेक्टरपर्यंत एकूण जमीन धारणा असलेल्या लाभधारकांना देता येईल. 5 हेक्टरच्या वरती जर जमीन असेल तर या ठिकाणी सदरील अर्जदाराला लाभ मिळणार नाही. आता विहीर पुनर्भरणासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत तर हे पण या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. अर्जदार संयुक्त खातेदार असल्यास इतर खातेदाराची संमतीपत्र आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर विहीर असेल आणि विहीर ती सामायिक असेल, अनेक लोकांची सामायिक असेल, सातबाऱ्यावरती सामायिक क्षेत्र दिसेल, तर त्या ठिकाणी ज्या अर्जदाराला अर्ज करायचा आहे त्या अर्जदाराने इतर जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचं बॉन्ड पेपरवर एक संमतीपत्र त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्या संदर्भातील कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. अर्जदार जर दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील देखील या ठिकाणी सर्टिफिकेट आहे ते जोडावे लागणार आहे. आता ही सर्व माहिती झाल्यानंतर पुढे जा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आता जमिनीचं सर्व तपशील आलेला आहे. जमीन किती आहे, प्रकल्प बाहेरील म्हणजे गावाच्या बाहेरील जमीन किती आहे,
आणि एकूण जमीन क्षेत्र किती आहे ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. गाव आलेला आहे, सर्व नंबर आलेला आहे, शेत क्रमांक आलेला आहे, सर्वे नंबर आलेला आहे, खाते प्रकार आलेला आहे, एकूण क्षेत्र आलेलं आहे आणि एकूण लागवडी योग्य जमीन या ठिकाणी संपूर्ण माहिती आलेली आहे. आता परत एकदा पुढे जा या बटनावरती क्लिक करा किंवा टच करा. हे बघा, आता माहितीची पडताळणी करा. हा अर्ज जो आहे तो शेवटच्या टप्प्यात आहे. या ठिकाणी घटकाचं नाव आलेलं आहे, जमिनीचा तपशील आहे. म्हणजे थोडक्यात ही माहिती जी आहे ती अर्जदाराने आता शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी वाचून घेणं गरजेचे आहे आणि अर्ज करण्यासाठी पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, हमीपत्र आलेलं आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विहीर पुनर्भरण या घटकाकरिता ऑनलाईन अर्ज करीत आहे. त्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित अटी व शर्ती मला मान्य असून त्यासाठी हमीपत्र सादर करत आहे. दादाराव गोविंदा गावंडे सत्य प्रतिज्ञेवर प्रमाणित करते की यापूर्वी मी कोणत्याही शासकीय योजनेमधून प्रस्तावित विहिरीच्या पुनर्भरण संरचनेकरता अनुदान घेतलेले नाही अथवा यापुढे घेणार नाही याची मला जाणीव आहे. म्हणजेच तुमचं विहीर पुनर्भरण असू द्या किंवा कोणतीही योजना असू द्या, त्या योजनेसाठी तुम्ही अगोदर कोणत्याही शासनाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा. विहीर पुनर्भरण या घटकाचे काम करण्यासाठी प्रस्तावित केलेली विहीर माझ्या मालकीची आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण विहीर पुनर्भरण हा घटक निवडलेला आहे, म्हणून त्या रिलेटेड या ठिकाणी टर्म अँड कंडिशन्स या ठिकाणी आलेल्या आहेत. या घटकाच्या मार्गदर्शक सूचना तांत्रिक निकषानुसार विहित कालावधीमध्ये काम पूर्ण करणे मला बंधनकारक राहील. सदर काम पूर्ण करण्यासाठी मला कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही याची मला जाणीव आहे. सदर प्रकल्पाकडून सदरचे काम करण्यासाठी खर्चाच्या विहित मर्यादेतच अनुदान मिळेल याची मला जाणीव असून कोणतीही तक्रार राहणार नाही. अनुदानाच्या व्यतिरिक्त येणारा खर्च मी स्वतः करेन. पावसाळ्यात गाळ किंवा दूषित पाणी पुनर्भरण संरचनेत जाणार नाही यासाठी आवश्यक व्यवस्था मी करीन. नैसर्गिक आपत्तीमुळे विहिरीस किंवा पुनर्भरण संरचनेला हानी पोहोचल्यास प्रकल्पाकडून नुकसान भरपाई अनुदान राहणार नाही याची मला जाणीव आहे. काम पूर्ण झाल्यावर मी कामाच्या पूर्णत्वाचा दाखला ऑनलाईन सादर करीन. प्रकल्प अधिकाऱ्यांना सदर घटकाची तपासणी करण्यासाठी माझी संमती देईल, तसेच तपासणीसाठी अडथळा निर्माण करणार नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सदर घटकाचा लाभ मिळण्यासाठी मी सादर केलेल्या सर्व कागदपत्रे खरी आहेत. वरील सर्व कागदपत्रे सत्य प्रतिज्ञेवर प्रमाणित करून देत आहे. मी चुकीची माहिती सादर करून अनुदान मिळवल्याचे आढळून आल्यास मी अनुदानास अपात्र ठरेल व मिळालेले अनुदान वसूल केले जाईल याची मला जाणीव आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, मी घोषित करते की सदर अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार खरी, विश्वसनीय, सत्य आणि अचूक आहे. या ठिकाणी टर्म अँड कंडिशन मी नमूद केलेले सर्व अटी व शर्ती मला मान्य करते. या ठिकाणी चौकोनी एक बॉक्स आहे, त्याला टिक करा. पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा. आता या ठिकाणी स्वयं घोषणा आहे, सर्व या ठिकाणी टिक करायच्या आहेत. आता ज्या वाचून दाखवल्या त्या सर्व स्वयं घोषणा या ठिकाणी टिक करायच्या आहेत. टिक 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 आणि या ठिकाणी सबमिट करा. शेवटचा पर्याय सबमिट करा. अर्ज सबमिट सादर करून द्या. हे बघा, आपला विहीर पुनर्भरणासाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. प्रिंट काढून घ्या. हे बघा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दिनांक 29/10/2025 म्हणजेच आज या ठिकाणी अर्जदाराचं नाव, संपूर्ण माहिती लिहिली. ही पावती या ठिकाणी आलेली आहे. घटकाचा तपशील, घटकाचा प्रकार, प्रकल्प, तुम्ही अर्ज कुठून केला, तालुका, जिल्हा, शेती क्रमांक, सगळी माहिती आलेली आहे. हे बघा, आता याला डाऊन PDF करा. हे बघा, PDF देखील या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्ही जर तुमचं गाव जर यासाठी पात्र असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. धन्यवाद.